नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे जेडीसी अकॅडमीमध्ये. मी गणेश चव्हाण. आजपासून तुम्हाला भारतीय राज्यघटनेचे महत्त्वाचे टॉपिक येणाऱ्या एक्झामसाठी आणि जास्तीत जास्त आत्तापर्यंत 2012 ते 19 पर्यंत ज्या घटकांवर प्रश्न विचारले गेले त्या घटकांचा आढावा घेऊन तुम्हाला त्या टॉपिकचा इथं रिव्हिजनच्या माध्यमातून सगळे टॉपिक तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. या जेडीसी अकॅडमीच्या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण एक सिरीज सुरू करतो इंडियन पॉलिटीची. या इंडियन पॉलिटीच्या सिरीजमध्ये तुम्हाला सर्व लेक्चर हे मोफत मिळतील. ठीक आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असताल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे डेलीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमच्या मित्रपरिवारांपर्यंत सुद्धा ही माहिती पोहोचवा किंवा हे लिंक शेअर करा या व्हिडिओचे. आता आपण आज बघणार आहोत घटनेची प्रस्तावना. आता घटनेची प्रस्तावना म्हणजे काय, तर याच्या प्रत्येक शब्दाचा मीनिंग आपण समजून घेणार आहोत. प्रिएम्बल टू दी कॉन्स्टिट्यूशन, इंडियन कॉन्स्टिट्यूशन काय आहे हे, आणि या सगळ्याचा आढावा आपण या लेक्चरमध्ये घेणार आहोत. व्हॉट इज द प्रिएम्बल हे बघणार आहोत. त्याचे फिलॉसॉफी अँड ऑब्जेक्टिव्ह काय आहेत तर आपण हे सुद्धा बघणार आहोत. आणि याच्यामध्ये सध्याला जे प्रेझेंट आहे त्याचं इंटेन्शन ऑफ इट्स फार्मर्स काय आहे, याच्या पाठीमागचे इंटेन्शन ते बघणार आहोत. सोर्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, नेचर ऑफ द इंडियन स्टेट, स्टेटमेंट ऑफ इट्स ऑब्जेक्टिव्ह अँड डेट ऑफ इट्स अडॉप्शन, हे सगळे जे काही मुद्दे आहेत या लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. सोबतच प्रिएम्बलमध्ये मित्रांनो जसं सोव्हरियन आहे, सोशलिस्ट आहे, सेक्युलर आहे, डेमोक्रॅटिक आहे, रिपब्लिक, हे जे काही शब्द आहेत ज्या शब्दांना तुम्ही फार चांगल्या पद्धतीचं समजू शकता आणि हे शब्द वारंवार विचारले गेले प्रश्नांमध्ये, त्या शब्दांचं मिनिंग विचारलं का घेतले. आणि एवढंच नाही तर आपण सुप्रीम कोर्टांनी कोणत्या कोणत्या स्टेटमेंट दिलेले आहेत त्या सुप्रीम कोर्टाचा उल्लेख सुद्धा आपण करणार आहोत. 4 ते 5 अशा केसेस आहेत. त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टानं जे सरनामा आहे भारतीय राज्यघटनेचा त्या सरनाम्याचा उल्लेख केलेला आहे. म्हणून हे आपल्याला 4-5 शब्द जे आहेत, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, यांचा आपण इथे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. तर चला आपण सुरुवात करू आता हळूहळू. मित्रांनो हे आहे कॉन्स्टिट्यूशन. आता बघा एक प्रस्तावना जी तुम्हाला दिसते त्या कॉन्स्टिट्यूशन मधलं जे प्रिएम्बल आहे, हे प्रिएम्बल आपण थोडंसं तुमच्या समोर इथं आणण्याचा प्रयत्न केला. तर हे एनसीईआरटीचं कात्रण आहे आणि हे आहे स्टेट बोर्डचं. तर या दोघांमध्ये सुद्धा तुम्हाला काही गोष्टी समान दिसतील, तेच आहे, फक्त तुम्हाला मी इथं इंग्लिश आणि मराठीचा दाखवण्याचा प्रयत्न केला. इथं म्हणते की आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम हा एक शब्द बघायचा आहे आपल्याला, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य, हे जे 4-5 शब्द आहेत, हे 5 शब्द आपल्याला प्रत्येक शब्दाचं मिनिंग कोणत्या घटना दुरुस्तीने घेतलं, त्याचा काय अर्थ होतो, आपल्या इथे काय समावेश केला, याच्या प्रत्येक पाठीमागचा डिस्कशन मी तुम्हाला करणार आहे. ठीक आहे. तर सोव्हरियन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रॅटिक, रिपब्लिक. ठीक आहे. तर तुम्ही याला असं SDR असं सुद्धा लक्षात ठेवू शकता. तर त्याच्यामध्ये मित्रांनो हा सामाजिक ह्या शब्दाचं मिनिंग आपण समजून घेऊ. आर्थिक आहे, राजनैतिक आहे. याच्यासाठी काय, तर याच्यासाठी तुम्हाला न्याय हा दिलेला आहे हे समजून घ्यायचं आहे आपल्याला. विचार आहे, अभिव्यक्ती आहे, विश्वास आहे आणि श्रद्धा हे सुद्धा समजून घ्यायचं. व उपासना याचं स्वातंत्र्य, समता, बंधुता हे सुद्धा आपण आज समजून घेऊया आजच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे. तर मी तुम्हाला आवर्जून काही गोष्टी सांगणार आहे मित्रांनो, जसं स्त्रोत असू देत की प्रस्तावना म्हणजे काय, तर याचा मिनिंग आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे. मग काही गोष्टी समजून घेताना मी तुम्हाला नक्कीच इथं सांगावंसं वाटतं की मी प्रत्येक गोष्ट या लेक्चरमध्ये या स्लाइडमध्ये ती नमूद केलेली आहे, जस्ट तुम्हाला बघायची. हे स्लाइड तुम्हाला जीडीसी अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध असेल आणि तुम्हाला जर एक फोटोच्या स्वरूपात अभ्यास करायचा असेल तर तुम्ही इंस्टाग्रामला आमच्या फॉलो करू शकता. तिथे तुम्हाला मोटिवेशनच्या सोबतच जे डेलीचे न्यूज असतील ते फोटोच्या स्वरूपात आणि शॉर्ट मध्ये सगळं डिटेलमध्ये मिळत जाईल. ठीक आहे. चला तर मग तुम्हाला मी एक फार जुनी गोष्ट सांगतो, ते म्हणजे कोणती, तर मित्रांनो ते आहे 13 डिसेंबर. 13 डिसेंबरला काय झालं तर 1946, 13 डिसेंबर 1946 ला काय घटना घडते, ही घटना काय घडते ते मी तुम्हाला सांगतो, म्हणजे लक्षात येईल की आहे तरी काय हे. ठीक आहे. तर पंडित जवाहरलाल नेहरू जे आहेत यांनी जे मांडलेला उद्दिष्टांचा ठराव होता मित्रांनो तो 22 जानेवारीला मांडला. कधी मांडला तो 22 जानेवारी. आणि 22 जानेवारी कधी मांडला तो 1947 ला मांडलेला. हा जो 1947 ला मांडलेला ठराव आहे तो संमत झाला आणि हाच उद्दिष्टांचा ठराव आपल्याला सरनाम्यामध्ये त्याचा आधार आहे आणि हा आपल्या सरनाम्यामध्ये बघायला मिळतो. आता
मी तुम्हाला सर्वप्रथम जर म्हटलं तुम्ही तर सरनामा कोणत्या राज्यघटनेने तो मांडला किंवा त्यांच्या राज्यघटनेमध्ये आपला सर्वप्रथम बघायला मिळतो, तर ती राज्यघटनेचं नाव मी तुम्हाला इथे सांगणार आहे. सर्वप्रथम कोणी मांडला, तर ते म्हणजे मित्रांनो USA ची राज्यघटना, म्हणजे अमेरिकेची जी राज्यघटना आहे त्या राज्यघटनेमध्ये तुम्हाला प्रस्तावना बघायला मिळते. ठीक आहे, प्रास्ताविका तुम्ही तिला प्रस्तावना म्हणता, तुम्ही तिला सरनामा म्हणता, तुम्ही तिला उद्देश पत्रिका म्हणता, ओळखपत्र म्हणता, तेच सर्व. ठीक आहे, तर हा सर्वप्रथम कोणी मांडला, तर USA च्या राज्यघटनेमध्ये तो प्रास्ताविका मांडलेला आहे, त्याला सरनामा तुम्ही असं म्हणत असता. आता याच्या व्यतिरिक्त मित्रांनो आपण भारताच्या प्रस्ताविकेमध्ये आपण आतापर्यंत फक्त एकदाच दुरुस्ती करण्यात आली आहे आणि यावरती प्रश्न विचारला, फक्त एकच वेळेस. कधी करण्यात आलेली आहे आठवत असेल तुम्हाला, 42वी जी की मिनी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणून ओळखल्या जाणार सर्वात मोठी घटना दुरुस्ती जी आहे, 42वी जी घटना दुरुस्ती आहे मित्रांनो, त्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून हे या प्रस्तावनेमध्ये दुरुस्ती करण्यात आली, एकच 1976 ला. ठीक आहे, चला, तर मी रोज ज्यावेळेस 10 वाजता संध्याकाळी लाईव्ह असतो त्यावेळेस मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगत असतो. मग त्याच्यामध्ये काही शब्द ऍड केले. पहिला शब्द आहे समाजवादी. कोणता शब्द आहे? समाजवादी. त्याच्यानंतर अजून एक शब्द ऍड केला याच्यामध्ये, दुसरा शब्द, त्याचं नाव काय आहे? त्याचं नाव आहे धर्मनिरपेक्ष. धर्मनिरपेक्ष. ठीक आहे, त्याच्यानंतर मित्रांनो या शब्दाच्या नंतर अजून एक शब्द टाकलेला आहे, तो म्हणजे एकात्मता. ठीक आहे, चला, एकात्मता. असे 3 शब्द यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. म्हणून प्रस्ताविकेचे जे काही घटक आहेत, प्रस्तावना म्हणजे काय, तुम्हाला हा मुद्दा फार महत्वाचा आहे की प्रस्तावना म्हणजे काय सर नेमकं, तुम्ही हा प्रश्न मला विचाराल त्यावेळेस मी तुम्हाला प्रस्तावना म्हणजे काय तर या काही शब्दांमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. तर प्रस्तावना म्हणजे काय, तर प्रस्तावना कागदपत्रातील दस्तऐवजाचं तत्वज्ञान आणि उद्दिष्टांचे स्पष्टीकरण करणारं एक परिचयात्मक विधान आहे. ठीक आहे, आता यांच्या निर्मितीमागील इतिहास आणि देशातील मूलभूत मूल्य आणि तत्व सादर करतात. काय करतात? प्रस्तावना मूळ खालील काही गोष्टी तुम्हाला नमूद करते, ती म्हणजे कोणती? घटनाचा स्रोत, भारतीय राज्याचे स्वरूप आणि स्वीकृत केलेली तारीख. या 3 गोष्टीचाच आपण समावेश करायचा. मी तुम्हाला सर्वप्रथम माझा जो पहिला मुद्दा असेल तुम्हाला सांगण्याचा की घटनेचा प्राधिकाराचा स्रोत म्हणजे काय. आपण जेव्हा एखाद्या गोष्टीची माहिती घेतो तर सहज विचारतो की ही माहिती तुम्हाला मिळाली कुठून, हा आपला पहिला प्रश्न असतो. पण ही जेव्हा माहिती मिळते मग त्यावेळेस आपण स्रोत जे असते, सोर्स असते, ते आपण तिथे सांगण्याचा किंवा मांडण्याचा किंवा तिथे नमूद करत असतो. तसंच मित्रांनो हे जे स्रोत आहे भारतीय राज्यघटनेला कुठून मिळाला, तर तो म्हणजे आपल्या भारतीय जनतेकडून मिळाला. कुठून मिळाला? भारतीय जनता. हे गोष्ट लक्षात घ्या, भारतीय जनता, तुमच्या सर्वांसाठी. त्याच्यानंतर भारतीय राज्यांचं स्वरूप कसं आहे. आता हे जे मी तुम्हाला राज्यांचं स्वरूप विचारलं इथे, तुम्ही म्हणसाल सर हे काय आहे स्वरूप, तर याच्यामध्ये तुम्हाला जर कमेंट सेक्शन मध्ये टाका म्हटलं तर तुम्हाला लवकर ह्या गोष्टी शब्द आठवणार नाहीत की कोणते आहेत हे शब्द, कसे लक्षात ठेवायचे, त्याला एक गोष्ट आहे. ठीक आहे, सासधलोग. सासधलोग म्हणजे काय मित्रांनो, असं लक्षात ठेवा तुम्ही एक शॉर्ट ट्रिक मध्ये, लोग. ठीक आहे, आता तुम्ही म्हणसाल हे काय आहे सर, सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, पहिली गोष्ट तुम्हाला या भारतीय राज्यांचं स्वरूप ज्यावेळेस तुमच्या समोर येतं आणि तुम्हाला समजून घ्यायचं असते त्यावेळेस तुम्हाला लक्षात यायचं की जे सार्वभौम आहे, हे शब्द तुम्ही लक्षात घ्या, सार्वभौम. त्याच्यानंतर तुम्हाला समाजवादी. ठीक आहे, समाजवादी हे शब्द तुम्हाला फार महत्वाचे आहेत, ते लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर धर्मनिरपेक्ष. आपण सुरुवातीला हे 5 शब्द मी वाचून दाखवले होते प्रस्ताविकेमध्ये, तुम्हाला सुरुवातीला दाखवलेले शब्द तेच शब्द आहेत. लोकशाही. कोणता? लोकशाही. आणि त्याच्यानंतर कोणतं मित्रांनो, तर ग म्हणजे काय, तर गणराज्य. ठीक आहे, गणराज्य. गणराज्य हे जे काही गणराज्य हे जे काही शब्द आहेत या भारतीय राज्याचं स्वरूप ते दर्शवितात, ही गोष्ट लक्षात घ्या. मग तुम्ही म्हणसाल सर हे स्वीकृत केलेला दिनांक कधी आहे, तर ते दिनांक मी तुम्हाला सांगितलेला आहे, तो म्हणजे 26 नोव्हेंबर
1949 हा आपला दिनांक आहे. अजून एक मला तुम्हाला इथं एक शब्द ऍड करावासा वाटतो, त्या शब्दाचा मिनिंग पण तुम्हाला मी सांगणार आहे. तो म्हणजे काय, घटनेचा उद्देश. लक्षात घ्या. तर उद्देश काय आहे, तुम्ही असा जर मला प्रश्न केला तर मी तुम्हाला नक्कीच इथं सांगण्याचा प्रयत्न केला की उद्देश म्हणजे काय. तर वाटल्यास आता हे तर तुमच्या लक्षात आले, हे 5 शब्द, त्याला आपण सासल लो, ठीक आहे. सास इथं ट्रिपल स आहे, परत एकदा सांगतो, सास ध म्हणजे काय, धर्मनिरपेक्ष, ल झालं इथं माझ्याच्यानी, ध सास ध लोग, सासद लोक, ठीक आहे. इथं तुम्हाला सा म्हणजे सार्वभौम, स म्हणजे समाजवादी, ध म्हणजे धर्मनिरपेक्ष, लो म्हणजे लोकराज्य, लोकशाही, आणि इथं म्हणजे तुम्हाला गणराज्य, ठीक आहे. आपण लोकराज्य म्हटलं, लोकशाही गणराज्य, ठीक आहे. बोलण्याच्या ओघात एखादा चुकून शब्द गेला तर माफ करा. तर आपण पुढे जाऊ. तर मी तुम्हाला इथं विचारलं होतं की बाबा घटनेचं उद्दिष्ट काय आहे, असा जर प्रश्न आला कधी, तर ते उद्देश काय सांगाल तुम्ही. तुमच्या समोर एक प्रश्न येतो आणि या प्रश्नाचा तुम्ही मिनिंग सांगण्याचा प्रयत्न करा. तर त्याच्यामध्ये मित्रांनो 4 शब्दांचं लक्षात ठेवायचं. ही शब्द तुम्हाला पाठ झाली पाहिजे आणि ही शब्द कोणती आहेत, या शब्दांचं नाव आहे न्याय, त्याच्यानंतर येतं तुम्हाला स्वातंत्र्य, न्याय नंतर स्वातंत्र्य आहे, ही 4 शब्द, न्याय, स्वातंत्र्य, समता, आणि मित्रांनो शेवटी म्हणजे बंधुता, ठीक आहे. हे जे शब्द आहेत, हे शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे. मी तुम्हाला 100% इथं गॅरंटी देऊ इच्छितो, तुम्ही कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करा, UPSC पूर्व परीक्षा, कोणतीही परीक्षा असू दे, राज्यसेवा असू द्या, महाराष्ट्रातल्या तमाम परीक्षांसाठी, सर्व परीक्षांसाठी हे जे लेक्चर आहे हे तुम्हाला 100% उपयोगी ठरणार आहे. याच्यातला प्रत्येक शब्द डिस्कशन करणार आहे मी, प्रत्येक मूळ लेक्चर थोडं कदाचित मोठं पण होईल, ज्या जागी मी 20 मिनिटं जागी ते 25 मिनिट होईल, त्याच्यामध्ये काळजी करू नका. पण या लेक्चर मधून प्रत्येक शब्दाचा मिनिंग मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक शब्द तुम्ही समजून घ्या. तुमच्याकडे याची PDF नसेल तर ही JDC अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे. जर याची स्क्रीनशॉट जर होत असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, ठीक आहे. चला, एवढं लक्षात आलं. तर मग आता काही जे स्वीकृत केलेली आहे ही डेट आपल्या लक्षात आली. आता आपण इथं अंमलबजावणीची डेट कोणती होती मित्रांनो, ती अंमलबजावणीची डेट होती 26 जानेवारी, किती, 26 जानेवारी होती 1950, ही गोष्ट लक्षात घ्या, ठीक आहे. चला, अशा रीतीने थोडंसं पुढे जाऊ आणि पुढे जाऊन समजून घेण्याचा प्रयत्न करू. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की याच्यामध्ये तुम्हाला जे अंमलबजावणी करता येत नसली तरी प्रस्तावना संविधानाचं उद्दिष्ट सांगते आणि तेव्हा भाषा स्पष्ट आढळते तेव्हा लेखाच्या स्पष्टीकरणामध्ये मदत म्हणून कार्य करत असते. तर हे काय आहे, तर भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेचा इतिहास आहे मित्रांनो. द हिस्ट्री ऑफ द प्रिएम्बल टू कॉन्स्टिट्यूशन, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, हा त्याच्यामध्ये उल्लेख आहे आणि तो सांगितला जातो. तर याच्यामधून मी परत तो उल्लेख करतोय की काय याच्या पाठीमागचं मिनिंग आहे आणि हे आपल्याला लक्षातच ठेवायचं. मी म्हटलं की तुम्हाला जवाहरलाल नेहरूज ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन अडॉप्टेड बाय द कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली ऑन जानेवारी 22, 1947, आणि हे आपल्याला माहिती आहे की याचा मिनिंग ते होत आहे की आपण जेव्हा 22 नोव्हेंबर 1947 ला ते अडॉप्ट केलेलं आहे, ठीक आहे. चला, आपण पुढे जाऊया. आता या पुढच्या याच्यातून आपण काही समजून घेऊया या स्लाइड मध्ये, ज्याचं मी तुम्हाला म्हटलेलं आहे की कॉम्पोनंट्स ऑफ प्रिएम्बल, ज्याला आपण तुम्ही प्रस्तावनेचे घटक जे आहेत ते कोणते घटक आहेत, हा फार महत्वाचा मुद्दा आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं तर आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये काही गोष्टी आहेत, म्हणजे इन आवर कॉन्स्टिट्यूशन इट इज इंडिकेटेड बाय द प्रिएम्बल दॅट द सोर्स ऑफ ऑथॉरिटी, ज्याला आपण राज्यघटनेला अधिकार हा भारतीय जनतेकडून मिळतो, हे मी तुम्हाला स्टार्ट ऑफ द लेक्चरला सांगितलेलं आहे. आणि हे या प्रस्तावाद्वारे सूचित केले गेलेलं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला आपल्याला जे आपले जनता आहे त्या जनतेकडून हे अधिकार घटनेला मिळालेले आहेत, जे स्त्रोत आहे मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये सोव्हरियन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रेटिक, रिपब्लिक, जे शब्द मी परत एकदा सांगतो, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, ठीक आहे. सास धलोग हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग याच्यामधले जे पॉइंट्स आहेत, कीवर्ड्स आहेत, जे मी तुम्हाला इथं सांगू इच्छितो बघा, तर हे सगळे शब्द तुम्हाला इथं लक्षातच ठेवायचे, हे पाठ करायचे किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही 1-2 वेळेस तुम्ही बघून घ्या, ठीक आहे. पण परफेक्ट आन्सर तुमचं याच्या बाहेर काहीही विचारला जाणार नाही. तुम्ही राज्यसेवा पूर्व द्या, मुख्य द्या, कंबाईन पूर्व द्या, मुख्य द्या,
किंवा अजून कोणती तुम्ही वन सेवेची असू दे किंवा अजून कोणती जरी ग्रुप जी सीडीपीओ वगैरे कोणतीही एक्झाम द्या सरळ सेवेपर्यंत, त्या सगळ्या परीक्षामध्ये यावरती जर प्रश्न विचारला तर या लेक्चरच्या बाहेरचा प्रश्न नसणार आहे, एवढं तुम्हाला मी गॅरंटेड सांगतो. ठीक आहे, चला हे झालं सगळं. म्हणून प्रस्तावनांनी जी काही सांगितलेली उद्दिष्ट आहे म्हणजे सर्व नागरिकांना न्याय, आपल्याला काय करायचे हे 4 शब्द लक्षात ठेवायचे. न्याय, त्याच्यानंतर मित्रांनो स्वातंत्र्य आहे, समानता आहे आणि राष्ट्राची ऐक्य किंवा आपण बंधुता म्हणतो, आपण ही अखंडता वगैरे जी आहे ते कायम ठेवण्यासाठी बंधुत्वाला चालना देणं. हे जे मिनिंग आहे हे तुम्हाला तुमच्या जेव्हा पुस्तकं वाचता तुम्हाला या भाषेमध्ये इतक्या सुटसुटीत आणि स्पष्ट सोप्या भाषेमध्ये त्या पुस्तकामध्ये दिलेलं नसतं. म्हणून हे लेक्चर बघा आणि याच्या नंतर तुम्ही ते पुस्तक वाचा, तुम्हाला अजून चांगलं समजून जाईल. ठीक आहे, तर मग तारीख नमूद केल्यावर प्रस्तावनेमध्ये त्याचा उल्लेख केला गेलेला आहे आणि तो उल्लेख 26 नोव्हेंबर 1949 चा आहे, हे आपलं लक्षात ठेवा. ठीक आहे, चला अजून आपण काही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो. हे उद्दिष्ट साध्य करण्यामध्ये मदत करणारे काही घटक आहेत आणि ते पुढील पटी घटक मी तुम्हाला असे हायलाइट केलेले आहे, ते हायलाइट घटक तुम्हाला इथं बघायचे आहे. ठीक आहे, बघा. तर भारतीय घटनेद्वारे प्रदान केलेल्या मूलभूत हक्क आणि राज्य धोरणाचे निर्देशक जे आहेत त्या तत्वाच्या विविध तरतुदीद्वारे वचन दिले जाते. त्या समाजामध्ये सुव्यवस्था राखणं आवश्यक आहे. आता यात सामाजिक, आर्थिक आणि राजकीय जे प्रस्तावनेचा जे तुम्हाला लाईन दिलेली आहे, तुम्हाला आठवत असेल प्रस्तावनेची कोणती ही लाईन आहे बघा, आठवते का इथे बघा. तर तुम्हाला याच्यामध्ये दिसते की हे जे सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक, त्याच्यानंतर ह्या ज्या काही गोष्टी होतात न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता किंवा हे सगळ्या गोष्टी आपण यामध्ये डिस्कस करणार आहोत. त्या कशा ते बघा. न्याय आहे, स्वातंत्र्य आहे, समानता आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो पुढे म्हणजे राष्ट्राची ऐक्यता आहे. आणि याच्यानंतर तुम्हाला इथं त्याच्यामध्ये किंवा उद्दिष्ट काय, तर मग त्याच्यामधला एक शब्द बघतोय आपण न्याय. कोणता बघतोय? न्याय बघतोय. आणि त्या न्यायामध्ये तुम्हाला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अशा घटकांचा त्याच्यामध्ये समावेश होतो. जर तुम्ही सामाजिक म्हणत असाल तर मित्रांनो तुम्हाला सामाजिक न्यायाचा अर्थ आपल्याला येतो असा की ज्याच्यामध्ये कोणत्याही अशा स्पेसिफिक जाती असू दे, धर्म असू दे, लिंग, त्याच्यानंतर तुम्ही ठिकाण वगैरे ह्या ज्या काही गोष्टी असतात याच्यावर तुम्हाला कोणत्याही कारणास्तव भेदभाव न करता हा सामाजिक न्याय तुमच्या समोर दिला जातो किंवा तुम्हाला न्याय दिला जातो. असं तुम्ही कुठेतरी गेलात आणि पोलीस स्टेशनमध्ये तुमच्यावर एखाद्या वेळेस असं वाटलं की तुमच्यावर अत्याचार झालाय आणि तुम्ही काहीतरी फिर्याद नोंदवायला गेला, तर त्यावेळेस मित्रांनो असं होत नाही की तुम्ही कोणत्या कम्युनिटीतून येता, तुम्ही कोणत्या ठिकाणाहून येता, कोणत्या जातीचे आहात, कोणत्या धर्माचे आहेत, कोणत्या तुमचा लिंग आहे, अजिबात जेंडर बिंडरचा काहीही तर संबंध येत नाही. इथं न्याय म्हणजे काय तर आपल्याला कलम मित्रांनो, कलम आपल्याला 14 मध्ये सांगितलेलं आहे. न्याय म्हणजे काय तर इक्वॅलिटी बिफोरला, सर्वांसाठी न्याय. आणि हे कलम 14 सांगते की व्यक्ती, 14 काय सांगते तुम्हाला? व्यक्ती सांगते. व्यक्तीचा जर एखाद्या वेळेस त्यांच्यावर अत्याचार होत असेल, गुन्हा नोंदवत, गुन्ह्याच्या टायमाला काही त्यांचे जे काही बेसिक राईट्स आहेत ते जर मिळत नसतील तर त्याच्या व्यक्ती म्हणून त्यांना सर्वांना न्याय मिळालाच पाहिजे. ते म्हणजे कलम आपण 14 मध्ये इक्वॅलिटी बिफोर लॉ जो हा शब्द आहे तो इथं वापरतो. ही गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला. ठीक आहे, मग आता आर्थिक न्याय म्हणजे काय हो? आर्थिक न्यायाचं काय मिनिंग आपल्याला लक्षात येते ते आपण समजून घेऊ. काय मिनिंग आहे ते थोडं बघा. आता इथं आर्थिक न्यायाचा अर्थ म्हणजे काय तर लोकांची संपत्ती, उत्पन्न आणि आर्थिक स्थितीच्या आधारे कोणताही भेदभाव होऊ शकत नाही. प्रत्येक व्यक्तीला समान पदासाठी समान पैसे दिले जाते आणि आवश्यक आणि सर्व लोकांना त्यांच्या जगण्यासाठी पैसे कमविणे आवश्यक आहे. त्यावेळेस इथं कोणताही भेदभाव होणार नाही आणि सर्वांना इक्वल तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळेल. ही गोष्ट लक्षात घ्या. पुढे जाऊ. राजकीय न्याय म्हणजे काय मित्रांनो? राजकीय न्याय तुम्हाला सांगतो की राजकीय न्यायाचा अर्थ असा होत आहे की तुम्हाला संधीमध्ये भाग घेण्याचा कोणताही भेदभाव न करता सर्व लोकांना समान स्वातंत्र्य आणि न्याय हे तुमच्याकडे हक्क आहेत. ठीक आहे. समानता मित्रांनो या शब्दाचा अर्थ होतो की आपल्याला विशेष अधिकार कोणताही तुम्हाला दिलेले नाहीयेत. ती कोणत्याही समाजासाठी आपली राज्यघटना जी आहे ही राज्यघटना एखाद्या समाजाला
समाजाचं प्रतिनिधित्व करत नाही किंवा इन्फ्लुएन्स एका समाजाला दाखवत नाही. जरी आता आपण म्हणतो की हिंदूची संख्या जास्त आहे किंवा त्याच्यानंतर मुस्लिम 2 नंबरला किंवा अजून काही अशा कम्युनिटीज घेतल्या तर किंवा मायनॉरिटी ज्या मध्ये येणाऱ्या जे काही कम्युनिटीज असतील तर त्यांना असं वाटतं का की बाबा याच्यामध्ये फक्त भारतीय राज्यघटनेमध्ये फक्त याच धर्माचा उल्लेख केला, तर अजिबात नाही. सर्व धर्म समभाव, याच्यामध्ये तुम्हाला समानता सर्व धर्मांना मिळणार आहे. तुम्हाला समानता या शब्दाचा अर्थ समाजातील कोणत्याही घटकाला विशेष आणि विशेषाधिकार नसतात आणि सर्व लोकांनी कोणत्याही भेदभावाशिवाय प्रत्येक गोष्टीसाठी समान संधी दिली जाणार आहे आणि तुम्हाला कायद्यासमोर प्रत्येक जण समान आहे. कलम 14 मी परत उल्लेख करतो, कलम 14चा लक्ष द्या थोडंसं मित्रांनो, हे खूप महत्वाचं लेक्चर आहे. हे समजलं म्हणजे तुम्हाला भारतीय राज्यघटनेचा एक सोर्स, सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन काय आहे हे समजलं. ठीक आहे, फार महत्वाचा हा मुद्दा आहे. त्याच्यानंतर स्वातंत्र्य मित्रांनो काय आहे हे स्वातंत्र्य पण आपण समजून घ्यायला पाहिजे की नेमकं काय आहे. लिबर्टी आपण त्याला म्हणतो. स्वातंत्र्य म्हणजे काय, या शब्दाचा मिनिंग थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार होतो इकडे. याचा म्हणजे तुम्हाला जीवन जगण्याची जी पद्धत आहे ती निवडण्याची, समाजामध्ये राजकीय दृष्टिकोन आणि वागण्याचे जे स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य तुम्हाला इथे मिळते. ठीक आहे, ही एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर आपण लिबर्टी म्हणजे काहीही करण्याचे स्वातंत्र्य नसते. एखादी व्यक्ती तुम्हाला कायद्याने ठरवलेल्या मर्यादेशिवाय काहीही करू शकते. काहीही करू शकते म्हणजे काय, आता बघा, काही तुम्हाला जे आपले फंडामेंटल राईट्स आहेत हे तुम्हाला अनलिमिटेड आहेत का? अनलिमिटेड तर नाही. तुम्हाला हे कसे आहेत? लिमिटेड आहेत. लिमिटेड म्हणजे काय, जर तुम्हाला एखाद्या वेळेस तुम्हाला काहीतरी सभा भरवायची आहे, फॉर एक्झाम्पल साठी सभा भरवताना तुम्हाला ही एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तुमच्या धर्माचा प्रचार करा, प्रसार करा, काही प्रॉब्लेम नाही, काही अडचण येणार नाही. पण हे सगळं करताना तुम्हाला तिथं लक्षात ठेवावं लागेल की तिथं शस्त्रास्त्र घेऊन तुम्हाला जमवता येणार नाही. दुसऱ्या धर्माचं म्हणजे त्यांच्या याच्यामध्ये भेदभाव होणार नाही किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर काहीतरी तुमच्या शब्दां वाचून काहीतरी एक द्वेष निर्माण होईल असं कोणतंही तुम्हाला कार्य करता येणार नाही किंवा तुम्हाला बोलता येणार नाही तुमच्यावर त्या मर्यादा घातल्या. किंवा देशाचं एकता, अखंडता जे काही आहे याच्यावरती जर बाधा येत असेल तर तुम्हाला तुमची सभा किंवा तुम्हाला हे जे काही आपला कलम 19 मध्ये नमूद केलंय हे सगळं तुम्हाला तिथं कुठेतरी थांबवते. ठीक आहे, म्हणून तुम्हाला सगळ्याच इथे कुठेतरी मर्यादेत तुम्हाला सगळ्याच काही अशा अनलिमिटेड गोष्टी मिळत नाहीत. बंधुत्व म्हणजे काय, या शब्दाचा अर्थ बंधुभाव आणि देश आणि सर्व लोक यांच्यामध्ये भावनिक आसक्ती, बंधुत्व देशातील प्रतिष्ठा आणि ऐक्य वाढवण्यात मदत करत असते. ही एक आपल्याला इथं समजून घेणारी ही गोष्ट आहे, ज्याला तुम्ही फर्टिलिटी म्हणत असता. ठीक आहे, तर ही एक आपल्याला लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर मी तुम्हाला अजून काही महत्वाचे मुद्दे इथे सांगणार आहे आणि बाकीचे मग ते 3 शब्द कधी घेतले काय नाही याचं सांगतो मी तुम्हाला. जे इम्पॉर्टन्स ऑफ ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, म्हणजे त्या ज्या उद्दिष्टांचं महत्व आपल्याला काय आहे, तर तुम्हाला हे काय प्रोव्हाइड करतात. तर मित्रांनो, तर हे आपल्याला फ्रॅटर्निटी, लिबर्टी आणि इक्वॅलिटी, मी जसं म्हटलं की जीवन जगण्याचा मार्ग प्रदान करत, त्याच्यामध्ये बंधुत्व, स्वातंत्र्य आणि समता याचा समावेश आणि आनंदी जीवनाची संकल्पना याच्यामध्ये एकमेकांकडून घेतली जाणार आहे. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला जसं 2-3 शब्द सांगतो हे फार महत्वाचे आहे. हा जो पॉइंट आहे 2 वेळेस तुम्ही ऐकला तरी चालेल, कारण याच्या मधून बरेच प्रश्न तयार झालेले आहेत. स्वातंत्र्य समानतेपासून वेगळं होऊ शकत नाही, समानतेला स्वातंत्र्यापासून वेगळं होऊ शकत नाही, किंवा स्वातंत्र्य समानता बंधुत्वापासून वेगळं होऊ शकत नाही किंवा करता येत नाही. समानतेशिवाय स्वातंत्र्य बऱ्याच लोकांपैकी काहीचं वर्चस्व निर्माण करेल. आता मित्रांनो, मी तुम्हाला हेच जर वेगळ्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे काय, तर लिबर्टी कॅन नॉट बी डायव्हर्स फ्रॉम द इक्वॅलिटी, equality cannot be divorced from liberty, and nor can liberty and equality be divorced from fraternity. तर हे जे काही गोष्टी आहेत त्या फार महत्वाच्या आहेत आणि विदाउट इक्वॅलिटी, लिबर्टी आणि वुड प्रोड्यूस द सुप्रेमसी ऑफ द फ्यू ओव्हर द मेनी. तर ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की काही गोष्टीचं ते तुम्हाला पर्टिक्युलर म्हणजे स्वातंत्र्याशिवाय समानता, वैयक्तिक पुढाकार नष्ट करेल. तर हे एक आहे. म्हणून आता याच्यामध्ये अजून एक महत्वाचं आहे ते म्हणजे पुढचा मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे. आता जे काही शब्द आहेत मी एकदा तुम्हाला ते प्रस्तावना दाखवतो आणि त्या शब्दांचा मिनिंग कधी घेतले कधी नाही त्याचं ते सांगतो. ठीक आहे, परत या टॉपिकवर या, हे समजून घ्या की मी इथे तुम्हाला जे शब्द सांगितलेले हे शब्द थोडेसे समजून घ्या. बघा काय काय आहेत ते.
याच्यामध्ये बघा मित्रांनो, तुम्हाला पहिला शब्द आहे तो म्हणजे कोणता शब्द, तर या शब्दाचं मिनिंग तुम्हाला पहिले सांगतो मी तुम्हाला. सार्वभौम. सार्वभौम, आता लक्ष द्या थोडंसं, आणि मी तुम्हाला त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाचे जजमेंट आहेत आणि कोणी टीका केल्या त्या दोन गोष्टी झाल्या की आपला हा टॉपिक संपतो. सार्वभौम म्हणजे काय, तर याचा अर्थ असा होतो की बाह्य शक्तीचा प्रभाव नसणे, परकीय परदेश मिळवण्याचा किंवा स्वतःच्या प्रदेशामध्ये परकीय शक्तीचा बहाल करण्याचा अधिकार, राष्ट्रकुल, संयुक्त राष्ट्र यांचे सदस्यत्व म्हणजे सार्वभौमत्वाचा लोप होत नाही. मग स्वातंत्र्य आपल्याला मी सांगितलं की याचा अर्थ काय होतो, तर ती एक गोष्ट सांगितली मी तुम्हाला की सार्वभौम. नंतर समाजवादी, दुसरा जो शब्द आहे मित्रांनो, या समाजवादीचा मिनिंग होतो की 42वी घटनादुरुस्ती 1976 नुसार हा शब्द याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आला. 1955 मध्ये जे आवडी, माहिती आहे तुम्हाला आवडी, आठवत असेल, तात्या इंचूचा पिक्चर होता झपाटलेला, त्याच्यामध्ये जे लक्ष्मीकांत बेर्डे होते त्यांची जी प्रेमिका होती तिचं नाव होतं बघा आवडी. आता कुठलं तरी कुठं मिनिंग लावलेलं आहे, तुम्ही जास्त सिरियस घेऊ नका. तर हे एक जस्ट फनी होतं, तर मी तुम्हाला एक आठवण करून दिली की त्याला आवडी आवडी म्हणायचा तो. तर त्या आवडी अधिवेशन झालं, त्या आवडी अधिवेशनामध्ये या ठिकाणी समाजवादी संरचनेचा स्वीकार करण्यात आला. केवळ प्रस्ताविकेत हा शब्द समाविष्ट करण्यात आला आहे आणि समाजवादाचा सार जो आहे तो मार्गदर्शक तत्वाच्या स्वरूपात देण्यात आला. भारतीय समाजवाद जो आहे मित्रांनो, तो मार्क्सवाद, गांधीवाद यांचं मिश्रण आहे, परंतु जो झुकणार आहे तो कोणाकडे, तर गांधीवादकडे झुकणार आहे, गांधीवादकडे. हा त्याचा मिनिंग होतो. चला, दोन शब्द कळाले. आता येतो धर्मनिरपेक्ष, किंवा तुम्ही याला मी समानता जर जोडला तर मी तुम्हाला लक्षात येईल की समानता म्हणजे काय. कशाची समानता, भारतीय नागरिकांना कशाची समानता आहे, राजकीय न्यायाची आहे, सामाजिक न्यायाची आहे, आर्थिक न्यायाची आहे, किंवा हे आर्थिक न्यायाची उपलब्ध करून देणे ही समानता. धर्मनिरपेक्ष सुद्धा शब्द 42वी घटनादुरुस्ती 1976 मध्ये हा शब्द समाविष्ट करण्यात आला. भारतीय राज्य म्हणजे काय, तर धार्मिक याच्यामध्ये नाही किंवा धर्मा विरोधात सुद्धा नाही. भारतामध्ये कोणतीही राज्य धर्म नाही. भारतीय राज्य सर्व धर्मांना समान सहाय्य व समान संरक्षण देईल. प्रत्येक व्यक्ती कोणत्याही धर्माचं आचरण करण्यास मुक्त आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही स्टेटचा विचार करता तर स्टेटमध्ये कोणताही व्यक्ती धर्माच्या आधारावर भेदभाव करणार नाही. आणि भारतीय घटना जी आहे, भारतीय राज्यघटना ही या धर्मनिरपेक्षतेची सकारात्मक संकल्पना ते स्पष्ट करते. धर्माचा आचार विचार करण्याचा, धर्माचा प्रचार करण्याचा कोणत्याही याच्यामध्ये जाऊन तुम्हाला, स्टेटमध्ये जाऊन तुम्ही धर्माचा प्रसार करू शकता, प्रचार करू शकता, आचरण करू शकता, तुम्हाला कोणी रोखणार नाही. ठीक आहे. सर्व धर्मियांना समान दर्जा देत आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला संख्येचा विचार न करता हा तुम्हाला देण्यात येत आहे. आता लोकशाही, लोकशाही या शब्दाचा मिनिंग काय होतो, तर लोकशाही म्हणजे मित्रांनो तुम्हाला एक म्हणजे लोक, डेमोस, आपण त्याला डेमोक्रेसी म्हणतो. डेमो म्हणजे लोक आणि क्रेसिया म्हणजे डेमोक्रेसी म्हणतो आपण त्याला. क्रेसी म्हणजे काय, तर सत्ता, म्हणजे ज्याच्यामध्ये सार्वभौमत्वाचा तत्वावर आधारित आहे. म्हणजे इथं कसं होतं, जनतेमधून हा राजा येत असतो. आपण ब्रिटनचा विचार केला तर तिथं पारंपरिक येत असतो. ठीक आहे. तर लोकशाहीचे प्रकार प्रत्यक्ष लोकशाही आहे आणि याच्यामध्ये रेफरंडम, ज्याला प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये रेफरंडमचा वगैरे विचार केला जातो, इनिशिएटिव्ह, रिकॉल, आणि हे काही आहे महत्वाचे, ज्याच्यामध्ये अध्यक्षीय USA मध्ये आहे आणि आपल्या भारतामध्ये संसदीय आणि ब्रिटनमध्ये सुद्धा संसदीय आहे. त्याच्यानंतर गणराज्य. गणराज्य मित्रांनो हे दोन अर्थ अभिप्रेत आहेत. कोणते अभिप्रेत आहेत, एक म्हणजे राजकीय सार्वभौमत्व लोकांच्या हाती आणि अधिकार संपन्न वर्ग याच्यामध्ये नाही. तर हे गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आणि भारताचा राष्ट्रप्रमुख लोकांकडून अप्रत्यक्षरित्या निवडलेला जातो, म्हणजे सर्वोच्च शासन प्रमुख हा लोक नियुक्त असतो, तो राजा नसलेलं राज्य. ठीक आहे. ह्या गोष्टी आपल्याला इथे लक्षात ठेवायच्या आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला सुप्रीम कोर्टाने जसं म्हटलं की बेरुबारी खटला 1960चा आहे, सज्जन सिंग विरुद्ध राजस्थान खटला 1965, त्याच्यामध्ये सांगितलं केशवानंद भारती 1973चा खटला आणि LIC ऑफ इंडिया 1995चा खटला. तर याच्यामध्ये सांगितलं हे एक संबंधित आहे, हे लक्षात ठेवा. आणि KM मुन्शी जे म्हणतात राजकीय कुंडली सार्वभौम लोकशाही गणराज्यांचा जे होरोस्कोप आहे, असे बरेच पंडित ठाकूरदास भार्गव, नानी पालखीवाला जसं ओळखपत्र आयडेंटिटी ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर MV पायली, JB कृपलानी अशी लोकांनी काही काही स्टेटमेंट काढलेली आहेत. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं तुम्ही मला सांगा. आणि याच्या व्यतिरिक्त मित्रांनो एक तुम्हाला पुस्तक मी नक्कीच सजेस्ट करेल, याच्यामध्ये रिव्हिजनसाठी तुम्ही हे ठोकळा यूज करू शकता. ठीक आहे. तर हे बी पब्लिकेशनचा ठोकळा आहे. याच्यामध्ये तुम्हाला जर ऑनलाईन मागवायचा असेल तर हा नंबर आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीचा चार्ट वगैरे दिला. जे तात्याचा ठोकळा आहे त्याला एक ऑप्शन म्हणून तुम्हाला खूप चांगली आणि करंट रिलेटेड, करंट इश्यूज सगळी माहिती तुम्हाला या ठोकळ्याच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न या बी पब्लिकेशनने केलेला आहे. नक्कीच तुम्ही हा रिव्हिजन
डिव्हिजनसाठी येणाऱ्या स्पर्धा परीक्षेच्या सगळ्या म्हणजे तुम्ही जर कंबाईन देत असाल तर कंबाईनसाठी परफेक्ट तुम्हाला हे गाईड म्हणून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तुम्हाला लेक्चर कसं वाटलं तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा आणि असेच जर सिरीज सुरू ठेवायची असेल तर तुम्ही नक्कीच हे लेक्चर बद्दलची जी काही कमेंट आहे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये लेक्चर बद्दलची प्रतिक्रिया नोंदवा. धन्यवाद, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.